नमस्कार. नवीनशा रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. भाजीचं टेक्स्चर बघताय ना, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. सेम गावाकडची पद्धत. तर आज आपण बनवणार आहोत बॅचलरांसाठी एकदम सोप्या पद्धतीने, कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारे अस्सल गावरान काळ्या मसाल्यातील मटण करी. जास्त पसारासुद्धा नाही आणि जास्त मसालेसुद्धा नाहीत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करतोय. अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता आपण एक कुकरला शिजवून घेणार आहोत. त्यासाठी एक कुकरचा डब्बा घेतो आपण. त्याच्यामध्ये हे सर्व मटण आपण टाकून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये 1 चमचाभर. 1 छोटा चमचा हळदी पावडर ते सुद्धा टाकतोय आणि 1 छोटा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा टाकतोय. व्यवस्थित चोळून घ्यायचं. आता खूप झटपट रेसिपी होती बरं का ही. व्यवस्थित चोळून झालं की थोडंसं पाणी ओतणार आहोत त्याच्यामध्ये आपण. एक अर्धा पेला. मटणाला पण स्वतःचं पाणी सुटतं. अर्धा पेला पाणी ओततो. आता ह्याच्यात 4 किंवा 5 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. कुकरमध्ये ठेवतोय हा डब्बा. आता हे आपण शिजवून घेतोय. तोपर्यंत मसाला तयार करतो. तर मसालेसुद्धा जास्त नाही आहेत. तर मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा काप करून घेतला आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं. आता हे आपण भाजून घेणार आहोत. कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकले आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर आपला कुकर पण झालेला आहे. आपला कांदा आणि खोबरं भाजतंय तोपर्यंत आपलं मटण शिजलं आहे का बघतो आपण. मटण पण छानसं असं शिजलेलं आहे. हे बघा, मटण पण छानसं शिजलं आहे. आता हे साईडला ठेवतो आहे आणि कांदा आणि खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे. ते सुद्धा काढून घेतो आपण साईडला. थंड करून घ्यायचं आपण ह्याला. मग नंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये फिरवणार आहोत. हे बघा, कांदा आणि खोबरं पूर्ण थंड झाले आणि मटण साईडला काढलेलं आहे आणि सूप वेगळं काढलेलं आहे. मटण आपल्याला तेलात छानसं असं परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण वाटण वाटतोय. तर वाटणामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली. मिक्सरच्या जारमध्ये आपण कांदा आणि खोबरं जो भाजून घेतला आहे ते टाकतोय. कोथिंबीर आणि लसूणसुद्धा टाकायचं आहे. बस एवढंच साहित्य लागतं आहे. पण खूप सुंदर रेसिपी होती मटण करीची. नक्की ट्राय करा. आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ओतणार आहोत आपण. जास्त पातळ पण वाटण तयार करायचं नाही आहे आपल्याला. अगदी थोडंसं पाणी ओतते आणि मऊसूद असं फिरून घेते. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतो आपण जे वाटण वाटलं आहे ते. आता साहित्य सांगते. ते आपण जे वाटण वाटलं आहे ते हे आलं लसूण पेस्ट घेतला आहे. 1 छोटा टोमॅटो बारीक काप करून घेतला आणि मसाल्यांमध्ये काळ्या मसाल्यामध्ये करणार आहे तर काळा मसाला 1 चमचा, मटण मसाला 1 चमचा घेतला, साठवणीतला मसाला घेतला 1 मोठा चमचा आणि अर्धा चमचा हळदी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. आपण मटण शिजताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे बेतानेच मीठ टाकायचं आहे. रेसिपी सुरुवात करतोय. तेल टाकलेलं आहे. 1.5 ते 2 चमचे तेल आहे. त्याच्यामध्ये तेल पण छानसं गरम झालं तर आपण मसाला टाकलेला आहे. मसाला छानसा परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम आपण स्लोच ठेवतोय. आलं लसूण पेस्ट टाकतोय. मसाला परतून झाला की टॅमॅटो टाकतोय. टॅमॅटो पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी मी झाकण ठेवते 2 मिनिटासाठी. 2 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. टॅमॅटो आपले छानसा असा विरघळला आहे. आता आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकतो. तर प्रत्येकी मसाले 1-1 चमचा आहे. हळदी पावडर अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. आता हे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. आता मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी ओतते. मसाले आपले शिजण्यासाठी सुद्धा आणि तळ लागू नये खाली त्यासाठी सुद्धा थोडंसं पाणी ओतते मी त्याच्यामध्ये.
आता व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि झाकण ठेवतो एक 2 मिनिटासाठी आपण. गॅसची फ्लेम स्लोच आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. मस्त असं मसाल्याने तेल सोडलेलं आहे. मसाला छान शिजला. आता आपण मटण टाकतोय. आता मटणाला आपल्याला मसाल्यामध्ये छानसं असं परतून घ्यायचं 1-2 मिनिट तरी. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आता मटण परतताना आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आपल्याला. त्यासाठी मी सूप साईडला काढलेला आहे. मसाल्यात आपल्याला मटण छानसं परतायचं आहे त्यामुळं. आता सूप टाकतोय त्याच्यामध्ये आणि मिक्सरच्या जारमध्ये जो मसाला राहिलेला आहे ते सुद्धा पाणी ओततोय. तर ते सुद्धा गरम पाणी आहे. आता व्यवस्थित परतून घ्यायचं आणि झाकण ठेवतोय आपण एक 10 मिनिटासाठी. गॅसची फ्लेम आता स्लो ठेवायची आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवतोय. 10 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. मस्त अशी भाजी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सार पण बघा किती छान आलेलं आहे. आता त्याच्यावर कोथिंबीर टाकलेली आहे. तयार झालेली आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो. अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने आपलं झणझणीत काळ्या मसाल्यातील मटण तयार झालेलं आहे. आता रूमवर राहणाऱ्या कोणत्याही बॅचलर मुलांना मटण बनवणे अजिबात अवघड वाटणार नाही. ही रेसिपी अगदी सोपी आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशा सोप्या आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.